नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर काय येतं? एक महान योद्धा, एक कुशल राजा, बरोबर. पण आज आपण त्यांच्या त्या पैलूंबद्दल बोलणार आहोत, त्यांच्या त्या आदर्शांबद्दल जे आज इतक्या शतकांनंतरही आपल्याला तितकेच प्रेरणादायी वाटतात. पण खरंच आजच्या ह्या काळात, या मॉडर्न जगात एका राजाकडून आपण काय शिकू शकतो? म्हणजे ही गोष्ट थोडी विचार करण्यासारखी आहे, नाही का? चला तर मग जरा इतिहासाची पानं चाळून बघूया आणि ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करूया. महाराजांच्या आयुष्याचं आणि कार्याचं केंद्र होतं स्वराज्य. पण हे स्वराज्य उभं राहिलं कशावर? त्याचा पाया काय होता? तर तो होता त्यांचे काही खास वैयक्तिक गुण. चला बघूया कोणते होते ते गुण. तर आपण मुख्यत्वे 3 गोष्टींवर नजर टाकणार आहोत. एक म्हणजे त्यांची स्वराज्याची जिद्द, दुसरं म्हणजे स्वतःवरचा कमालीचा विश्वास, आणि तिसरं म्हणजे देशभक्ती आणि कर्तव्य भावना. स्वराज्याची जिद्द म्हणजे ही काही साधी गोष्ट नव्हती. ही फक्त एक राजकीय इच्छा नव्हती. विचार करा ना, परिस्थिती किती बिकट होती. सगळीकडून बलाढ्य सत्ता, आणि अशात जिथे यशाची शक्यता जवळजवळ शून्य आहे, तिथे स्वतःचं रयतेचं राज्य उभं करण्याचा निर्धार ही एक अविचल इच्छाशक्ती होती. बरं, पण एवढा मोठा निर्धार येतो कुठून? तर तो येतो स्वतःवरच्या अफाट विश्वासातून. कल्पना करून बघा, अगदी लहान वयात एक अशक्य वाटणारं स्वप्न बघणं, आणि फक्त बघणंच नाही तर ते पूर्ण करण्यासाठी आपलं अख्खं आयुष्य पणाला लावण्याचं धाडस त्यांच्यात होतं. आणि या सगळ्याच्या मुळाशी काय होतं? तर त्यांची देशभक्ती आणि कर्तव्य भावना. म्हणजे स्वतःच्या स्वार्थापेक्षा देशाचं हित, रयतेचं कल्याण हे नेहमीच सगळ्यात वर होतं. आणि खरं सांगायचं तर हाच त्यांच्या स्वराज्याचा खराखुरा पाया होता. तर हे झाले त्यांचे वैयक्तिक गुण. पण हेच गुण जेव्हा एका राजाच्या, एका नेत्याच्या रूपात समोर आले, तेव्हा ते कसे दिसले पाहूया. इथे आपण त्यांच्या 3 खास गुणांबद्दल बोलू. त्यांचं जबरदस्त नेतृत्व, त्यांची शिस्त आणि नियोजन, आणि त्यांचं धैर्य आणि शौर्य. उत्कृष्ट नेतृत्व म्हणजे काय? महाराजांकडे माणसांना ओळखण्याची एक विलक्षण देणगी होती. ते सामान्य माणसांमधला एक्स फॅक्टर अचूक हेरायचे, आणि याच पारखीतून त्यांनी असे काही जीवाला जीव देणारे मावळे जमावले जे स्वराज्यासाठी काहीही करायला तयार होते. पण फक्त चांगले सहकारी असून चालत नाहीत, बरोबर. महाराजांच्या यशाचं एक खूप मोठं रहस्य म्हणजे त्यांची शिस्त आणि प्लॅनिंग. लष्कर असो, राज्याचा कारभार असो किंवा किल्ल्यांची सुरक्षा, प्रत्येक गोष्टीत एक पक्की सिस्टम होती. आणि त्या काळात हे खूपच वेगळं आणि महत्त्वाचं होतं. आणि शौर्य, महाराजांचं शौर्य म्हणजे फक्त आंधळ धाडस नव्हतं, ते होतं हुशारीचं शौर्य. मोठ्यात मोठ्या संकटातही डोकं शांत ठेवून विचार करून शत्रूवर मात करण्याची त्यांची हातोटी कमाल होती. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे त्यांनी अक्षरशः जगून दाखवलं. एक नेता म्हणून तर ते महान होतेच, पण त्यांचं खरं मोठेपण, त्यांचं वेगळेपण होतं ते त्यांच्या रयतेशी असलेल्या नात्यात, आणि म्हणूनच ते रयतेचे राजे झाले. या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे त्यांचं जनतेशी असलेलं नातं, आणि दुसरं म्हणजे संस्कृती आणि परंपरेबद्दलचा आदर. महाराजांना रयतेचा राजा असं का म्हणतात याचं उत्तर त्यांच्या वागण्यातच मिळतं. ते फक्त सिंहासनावर बसून राज्य करणारे राजे नव्हते. रयतेचं दुःख ते स्वतःचं दुःख मानायचे. त्यांची ती प्रसिद्ध आज्ञा आठवते, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका. ह्या एका वाक्यात सगळं काही आलंय. त्यांच्यासाठी स्वराज्य म्हणजे फक्त जमिनीचा तुकडा जिंकणं नव्हतं, ती एक सांस्कृतिक चळवळ होती. आपली ओळख, आपली भाषा, आपली परंपरा जपण्याची चळवळ. म्हणूनच त्यांनी मराठी भाषेला, इथल्या संस्कृतीला खूप जपलं आणि वाढवलं. आणि ही जी स्वराज्याची एवढी मोठी इमारत उभी राहिली, तिचा सगळ्यात मजबूत पाया होता न्याय. त्यांच्या न्यायाचे 2 मुख्य आधारस्तंभ होते, आणि हे दोन्ही आजही तितकेच महत्त्वाचे आहेत: सर्वधर्म समभाव आणि स्त्री सन्मान. स्त्री सन्मान हा विचार आजच्या काळात जितका महत्त्वाचा आहे, तितकाच किंबहुना त्याहून जास्त महाराजांनी त्या काळात महत्त्वाचा मानला. त्यांनी स्त्रियांच्या सन्मानासाठी खूप कडक कायदे केले होते, आणि गंमत म्हणजे शत्रूच्या गोटातल्या स्त्रियांचाही आदर केला जाईल याची त्यांनी खात्री केली होती. त्यांच्यासाठी स्त्रीचा सन्मान हे स्वराज्याचं पहिलं कर्तव्य होतं. आणि न्यायाचा दुसरा खांब होता सर्वधर्म समभाव. हे फक्त बोलण्यापुरतं नव्हतं, तर ते त्यांच्या कृतीत होतं. राज्यात सगळ्या धर्मांना समान आदर होता. इतकंच नाही तर सैन्यातल्या महत्त्वाच्या पदांवर सुद्धा त्यांनी इतर धर्मांच्या लायक लोकांना संधी दिली होती. त्या काळात असं करणं हे खूप मोठं आणि धाडसी पाऊल होतं. थोडक्यात सांगायचं तर त्यांची पॉलिसी अगदी स्पष्ट होती: सर्व धर्मांचा आदर, पण अन्यायाला 0 टॉलरन्स. म्हणजे धर्म कुठलाही असो, जर कुणी अन्याय करत असेल तर त्याला शिक्षा अटळ होती.
हाच होता त्यांच्या न्यायाचा मूळ मंत्र. तर हे होते छत्रपती शिवाजी महाराजांचे काही आदर्श जे खरंच कालातीत आहेत. आता जाता जाता एक विचार सोडून जातो. नेतृत्व, समानता, राष्ट्रप्रेम याबद्दलचे महाराजांचे हे विचार आजच्या जगात किती महत्वाचे ठरतात? विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का?